नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नोकरीला 7 महिने झाले अन काळाने घात केला. स्नेहल सावंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू. नियतीचे स्वप्न काळाने हिरावले. पालघरमध्ये कोयत्याने गंभीर जखमी झालेल्या पुळकोटी तालुका मान येथील स्नेहल यशवंत सावंत वय 28 यांची 2 महिने सुरू असणारी जीवनासाठीची झुंज बुधवारी अखेर संपली. आज दुपारी त्यांचा साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरी तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुळकोटी येथील स्नेहल सावंत या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. 12 जून रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास त्या दैनंदिन कामकाज आटपून घराकडे परतत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या अमोल मुळे या हल्लेखोराने पालघरमधील गोल्ड सिनेमा परिसरात कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यातून बचाव करणे स्नेहल सावंत यांना शक्य झालं नाही. मान, कमरेवर गंभीर स्वरूपाचे वार झाल्याने त्या रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेला. थोड्या वेळाने परिसरातील नागरिकांना एक तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. याची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी स्नेहल सावंत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला. घटना समजताच त्यांचे नातेवाईक पालघर येथे दाखल झाले. या ठिकाणाहून जखमी स्नेहल यांना उपचारासाठी साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या ठिकाणी त्यांच्यावर सलग 2 महिने उपचार सुरू होते. जीवनाच्या शर्यतीत टिकण्यासाठी सुरू असणारी स्नेहल यांची झुंज सुमारे 2 महिन्यांनी बुधवारी दिनांक 26 रोजी दुपारी थांबली. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयास भेट दिली. या ठिकाणचे शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर स्नेहल सावंत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.